जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली पाहायला मिळते, कारण की उद्या सध्या जी मतदान प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे आणि त्याच अनुषंगाने प्रशासनाची जी तयारी आहे ती सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मी सध्या आलो पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये या ठिकाणी पाहतो की सध्या जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. या पद्धतीने उद्या मतदानाची जी प्रक्रिया आहे ती सुलभ व्हावी याच अनुषंगाने सध्या ही जी प्रक्रिया आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतं, कारण की जिल्ह्यामध्ये जो उद्या मतदान होणार आहे त्यासाठी जवळ 3605 मतदान केंद्रावरती सुमारे 30 लाख मतदार सध्या मतदान करणार आहे आणि त्याचमुळे ही जी तयारी आहे ती तयारी खरं तर प्रशासनाने करता दिला आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत येथील प्रांत अधिकारी अनिल दौंडे सर आहेत. सर मला सांगा कशा प्रकारे सध्या तयारी सुरू आहे, कारण की उद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं मतदान प्रक्रिया पार पडते. खेड तालुक्यामध्ये एकूण 337 मतदान केंद्रावर निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी जवळजवळ 2500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. सर्व अधिकारी कर्मचारी यांनी या ठिकाणी साहित्य घेऊन सर्व तपासणी करून या ठिकाणाहून शासकीय वाहनातून ते आता केंद्रावर रवाना होणार आहे. उद्या मतदान प्रक्रियेच्या दरम्यान जरी काही एखाद्या मशीनचा काही अडथळा आला तर आम्ही या ठिकाणी क्विक रिस्पॉन्स टीम नियुक्त केलेली आहे. म्हणजे 15 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी सेक्टर ऑफिसर मार्फत त्या मशीनमध्ये काही जर अडचण आली तर ती दुरुस्त केली जाईल व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडली जाईल याची दक्षता घेत आहोत. खरं तर अनेक ठिकाणी ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागात कशा प्रकारे सध्या त्या ठिकाणी सुविधा पुरवल्या जात आहे. ग्रामीण भागामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर त्या ठिकाणी आपण मतदान केंद्राच्या समोर सावलीसाठी मंडप टाकलेला आहे, पाण्याची सुविधा केलेली आहे. त्या ठिकाणी ग्राम पातळीवरचे जे आपल्या सेविका आहेत, अंगणवाडी सेविका असतील, पोलीस पाटील आहेत, कोतवाल आहेत, सर्व कर्मचारी त्या ठिकाणी मतदारांच्या मदतीसाठी उपस्थित असणार आहेत. त्याच्या पद्धतीने पाहिले खरं तर उद्याची मतदान प्रक्रिया ती पूर्ण शांततेत पार पडावी, त्यासोबत कोणत्या मशीनमध्ये बिघाड झाला त्या ठिकाणी तात्काळ दुसरं मशीन उपलब्ध करून देण्यात येईल अशीच भूमिका आणि त्या ठिकाणची तयारी आहे ती सुरू ठेवल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यावर अभिषेक समय सुरू दिले TV9 मराठी, राजगुरुनगर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.